नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सगळ्यांना अवघड वाटणारी रेसिपी एकदम सोप्या पद्धतीमध्ये। सर्वात आधी एका परातीमध्ये 2 बटाटे किसून घ्या, 1 कप किसलेलं गाजर, 1 कप किसलेलं कोबी, त्यानंतर बारीक कापलेलं अद्रक, कोथिंबीर आणि मिरची घाला। अर्धा चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच गरम मसाला आणि पाऊण चम्मच धनेपूड घाला। वरून आपण थोडंसं कसुरी मेथी घालणार आहोत। त्यानंतर 3 ते 4 चम्मच बेसन पीठ घाला, 2 चम्मच तांदळाचे पीठ घाला। त्यानंतर आपण घालणार आहोत ओवा, मीठ आणि चिमूटभर हिंग। आता आपण त्यामध्ये घालणार आहोत गरम तेल आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये आता पनीर किसून घेणार आहोत व्यवस्थित आणि पुन्हा मिक्स करून त्याचे बॉल तयार करून गरम तेलामध्ये तळून घेणार आहोत। गावरान बोली खट्याळ थोडी माझ्या काळजाची चोरही थोडं माझ्या कोफ्ते तयार झालेले आहेत। आता एका कढईमध्ये तेल घाला, त्यानंतर त्यामध्ये कांदा, लसूण, खोबरं घाला व मिक्स करून घ्या। त्यानंतर धने, बडीशेप, तीळ आणि खसखस घालून व्यवस्थित परतून घ्या। मिक्सरमध्ये हे सर्व काढून लाल मिरची आणि मीठ घालून बारीक करून घ्या। आता आपण कढईमध्ये तेल घालणार आहोत, त्यानंतर जिरे, कढीपत्ता, लसूण घालून मिक्स करून घेणार आहोत। कांदा घाला व व्यवस्थित परता, मिरची आणि अद्रक घाला, परत परतून घ्या। एकदम चिमूटभर मीठ घाला व मिक्स करून त्यामध्ये टमाटरची प्युरी, बारीक केलेला मसाला घाला, मिक्स करून घ्या। त्यानंतर लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि धनेपूड घाला, कसुरी मेथी घाला, टमॅटो केचप घाला आणि क्रीम घालून मिक्स करून घ्या। आता त्याला थोडंसं तेल सुटल्यानंतर पाणी घालून घेणार आहोत। पाणी घालून एक उकळी काढा, त्यानंतर तयार केलेले कोफ्ते घाला। आता आपण वर्ण फोडणी देण्यासाठी एका कढई पॅनमध्ये तेल, मिरची, लाल मिरची आणि कढीपत्ता घालून व्यवस्थित फोडणी देऊन मिक्स करून घेणार आहोत। आता आपण वर्ण क्रीम घालून गार्निशिंग करून घेणार आहोत। अशा प्रकारे एकदम झटपट व सोप्या पद्धतीने बनलेली व्हेज मराठ्याची रेसिपी तयार आहे।